सध्या मी पटण्यातल्या बिहार भाजप कार्यालयात आहे आणि बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत आहेत। TV9 मराठीशी बोलणार आहेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार प्रभारी ज्यांच्यावर बिहार निवडणुकांची विशेष जबाबदारी होती ते विनोदजी तावडे। तावडे साहेब, TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। लँडस्लाइड विक्ट्री आहे, घोडदौड सुरू आहे, अजून अंतिम निकाल जरी बाकी असले तरी आता जवळपास 200च्या आसपास NDA पोहोचता आहे। या मोठ्या विजयाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला वाटतं सगळ्यात पहिली प्रतिक्रिया माझी जर काही असेल तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो ज्ञान म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि नारी म्हणजे महिला या 4 घटकांच्या विकासाचं राजकारण जे गेले 10 वर्ष केलं, खऱ्या अर्थाने या घटकाला विकसित करण्याचे जे प्रयत्न त्याने केले त्याचं आज फळ बिहारमध्ये दिसतंय की बिहारच्या जनतेने जातीच्या वर जाऊन अशा पद्धतीचं मतदान करताना पाहिलं। कारण जवळजवळ 30 विधानसभा अशा आहेत की ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल आहेत, जिथे NDAला मतच मिळणार नाही असं लोक म्हणत होती, तिथेही जागा जिंकल्या। 60 जागा तर शेड्यूल कास्ट बहुल आहेत, तिथे NDA जिंकलं। याचा अर्थ जातीच्या पलीकडे जाऊन बिहारच्या जनतेने विकासाला, जे मोदीजी आणि नितीशजींनी जो विकास केला त्या विकासाला आज महत्त्व दिलं। विकासाचं मॉडेल जे बिहारमधल्या जनतेने स्वीकारलं म्हणता, नेतृत्व बिहारमध्ये JDUचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं होतं, तर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार असं कॉम्बिनेशन, यावर विश्वास ठेवला असं म्हणता येईल? अर्थात मला असं वाटतं की मोदीजींनी जे सातत्याने गेली 10-12 वर्ष या सगळ्या विकासामध्ये केलेले प्रयत्न आहेत, त्याबरोबर नितीशजींनी सुद्धा जे सातत्याने बिहारच्या विकासाची कामं केली आहेत, या दोन्हीवर बिहारच्या जनतेने विश्वास हा नक्कीच ठेवला असं म्हणता येईल आणि त्याचं प्रतिबिंब या निकालामध्ये दिसतंय। लाडकी बहीण ही गेम चेंजर ठरते, मग मध्य प्रदेश असो, महाराष्ट्र असो आणि आता बिहार। 10,000 रुपये प्रत्येक महिलेच्या बँक अकाउंटमध्ये निवडणुकीआधी जमा झाले, त्याबद्दल काय? नाही, मुळात लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश महाराष्ट्राची वेगळी आहे, ती दरमहा 1500 आयुष्यभर मिळणार आहे। इथे आम्ही असं केलं आहे की आम्ही असे पैसे दिले नाही आहेत, तर या 10,000च्या आधारे त्या भगिनीने आपला व्यवसाय उभा करावा, ज्याला 2 लाखापर्यंतचं कर्ज त्यांना बँकेतनं मिळेल आणि त्या व्यवसायातून त्यांनी आपलं कुटुंब चालवावं, असं हे महिलांना उद्योजक बनवण्याची ही योजना म्हणून नक्की पाहता येईल। मला एक गोष्ट प्रकर्षाने वाटते की आम्ही हे 10,000 दिले, आम्ही काय ते वृद्धा पेन्शन 400ची 1100 केली, यामुळे हे जिंकले असं म्हणणारे खऱ्या अर्थाने गेल्या 10 वर्षात उज्ज्वला गॅस योजना दिली, किसान सन्मान 6,000 रुपये वर्षाला गेले, त्या पद्धतीने 5 किलो धान्य घराघरात जातं आहे। कारण शेवटी मोदी सरकारचं सगळ्यात कौशल्य काय तर राजकारण 2 प्रकारचं असतं, पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट अँड पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट। इनडायरेक्ट बेनिफिट म्हणजे काय? रस्ते आहे, विमानतळ आहेत, उद्योग आहे, धरणं आहेत, डॉक्स आहेत, या सगळ्या प्रकारे जे विकास होतो त्यातून इनडायरेक्टली लोकांना फायदा होतोच। पण त्याचबरोबर पॉलिटिक्स ऑफ डायरेक्ट बेनिफिट, उज्ज्वला गॅस डायरेक्ट त्या महिलेच्या घरी गेलं, 5 किलो धान्य डायरेक्ट त्या घरामध्ये गेलं, किसान सन्मान डायरेक्ट खात्यामध्ये गेलं, जनधन अकाउंट डायरेक्ट त्या महिलेचं अकाउंट उघडलं गेलं गरीबाचं। हे जे आहे याचा बॅलन्स त्यांनी इतका केला आहे आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करून किती टक्के या पद्धतीने करता येईल हा अभ्यास करून तेवढंच त्यांनी केलेलं आहे। जसं आम्हाला इथे लाडकी बहीण योजना आम्हाला आणायची होती, पण इथल्या अर्थकारणामध्ये ती बसत नाही आणि त्यामुळे आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने परवानगी दिली नाही, तर मग या पद्धतीची योजना आणली की जी योजना त्या महिलेला उद्योजक बनवू करू शकते। तावडे साहेब, पण एक आहे की एक्झिट पोलमध्ये साधारण 130 ते 145 अशी NDAची कामगिरी दाखवली होती, 200च्या आसपास पोहोचलात, इतकं यश मिळेल असं वाटलं होतं? आम्ही 180 धरत होतो, म्हणजे ज्यावेळी आदरणीय अमितभाई शाह, जगतप्रकाश नड्डाजी आम्ही बसलो होतो त्यावेळी आम्ही 180 ते 185 पर्यंत आपण नक्की जाऊ, हा मला त्यातला विश्वास होताच। पण विरोधकांकडून नेहमी असा आरोप होतो, मग महाराष्ट्रातल्या निवडणुका असतील, आता बिहारमधल्या असतील, NDA आणि विशेषतः भाजप ही आर्थिक आमिष, आर्थिक प्रलोभनं दाखवून मतदारांकडून मतं विकत घेते।
मला असं वाटतं की संजय गांधी निराधार योजना काँग्रेसची होतीच ना. ती काय होती? त्यावेळी कोणी बोलले नाहीत. आज जे जे सगळे बोलत आहेत ना ते त्यावेळी गप्प का होते? मग मुळात आम्ही त्या राज्याचा देशाचा अर्थकारणाचा अभ्यास केला. GDPच्या किती टक्के गोष्टी आपण या पद्धतीने देऊ शकतो याचा अभ्यास करून केला आहे. त्यामुळे कुठेही आमचं अर्थकारण कोलमडलं नाही आहे. तरी विकासाची कामं करतो आहोत. महाराष्ट्रात पण करतो आहोत, मध्य प्रदेशमध्ये पण करतो आहोत, देशातही करतो आहोत. जर असे फुकट पैसे वाटून जर अर्थकारण गडबडलं असतं तर म्हणता आलं असतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे आम्ही थेट लाभ देतो आहोत हे लाभ ह्या अर्थकारणामध्ये बसणारेच आहेत आणि त्याचे फायदेसुद्धा आहेत. म्हणजे आम्ही समजा आयुष्यमान योजना आणली, 5 लाखापर्यंतचं तुम्हाला उपचार मोफत. यामुळे त्या व्यक्तीला उपचार मोफत मिळतं एवढं होत नाही आहे. तर ग्रामीण भागामध्ये रुग्णालय सुरू व्हायला लागली, डॉक्टर जायला लागले, कारण तिथे पेशंट आला तर सरकार पैसे देणार आहे. त्यामुळे एक रुरल मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागलं आहे. ह्या गोष्टी लोकांना दिसत नाहीत. पराभव झाला की ओरडायला मात्र या गोष्टी वाटतात. बिहारमध्ये NDA विरुद्ध महागठबंधन असा सामना होता. महागठबंधनचा जो परफॉर्मन्स राहिला आहे, त्यांनी या निवडणुकीत वोट चोरी आणि मतदारांमध्ये जागरूकता हे अभियान राबवलं. कुठे चुकलं महागठबंधनचं असं तुम्हाला वाटतं? विशेषतः मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा तेजस्वी यादव यांना उशिरा प्रोजेक्ट केलं गेलं असंही आता एक विश्लेषण केलं जातं. नाही, तसं तर आम्ही प्रोजेक्ट केलाच नाही मुख्यमंत्री चेहरा असं लोक म्हणतात. त्या मुख्यमंत्री चेहरा हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मग त्यांनी चुकीचाच मुद्दा घेतला, वोट चोरी. समजा कोणी म्हटलं की वोट चोरी होते आहे तर तुम्ही काय विचार कराल? माझं मत आहे का? तर माझं तर मत आहे असं प्रत्येकाला वाटतं, आपलं मत आहे. मग चोरी झाली कोणाची मताची? असे की 38 लाख मतं गायब झाली यादीतनं, म्हणजे काढली गेली. तर यातले बहुतांश नोकरीला सुरतला गेले, मुंबईला गेले, पुण्याला गेले, नागपूरला गेले, बंगलोरला गेले. तर त्यांची तिकडे नावं होती, इथे नावं होती. तर त्यांनी इथली नावं कमी केली कारण त्यांचं तिकडे नाव आहे. त्या पद्धतीने जे बांगलादेशमधनं आलेले होते त्यांचं नाव आपोआप गेलं. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी जर इथला नागरिक आहे तर माझं मत आहे. त्यामुळे वोट चोरी हा मुद्दा आता महाराष्ट्रातसुद्धा काही नेत्यांनी जो मुद्दा काढला. आता तिथेसुद्धा जो मतदार आहे त्याचं मत आहे, त्याला पटतच नाही की मत माझं चोरलं गेलं आहे. त्यामुळे पराभव दिसायला लागला की कारणं काय उभी करायची, तर एखादा मोर्चा काढायचा किंवा एखादी प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधी घेतात तशी घ्यायची. म्हणजे आम्ही हरलो तर वोट चोरीमुळे हरलो हे सांगायला मोकळे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढलात, पण आत्ता तुम्ही असं म्हणालात की आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही. पण आता नेमकी काय स्थिती असेल? मुख्यमंत्रीपदावर भाजपचा दावा असेल का? कारण बिहारमध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून भाजप उदयास आलेला आहे. नाही, मागच्या वेळीसुद्धा आम्ही क्रमांक 1 होतो, तरीसुद्धा आम्ही नितीशजींना मुख्यमंत्री केलं होतं. मला वाटतं हा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड केंद्रातले नेते घेत असतात. त्यामुळे ते उद्या परवा याची चर्चा करून निर्णय नितीशजींबरोबर बोलून करतील. पण जागांच्या बाबतीत म्हटलं तर तुमच्यात म्हणजे भाजपत आणि JDUमध्ये काही फार फरक नाही आहे. 8 ते 10 जागांचा फरक आहे. अशा वेळेस ज्या व्यक्तीच्या नेतृत्वावर आपण निवडणुका लढलो त्यांनाच पुन्हा संधी नेतृत्व म्हणून द्यावी, मुख्यमंत्री म्हणून द्यावी असं भाजपत मत बनतं आहे. मी तेच म्हटलं की हा सगळा निर्णय सगळे 5 पक्षाचे नेते दिल्लीत बसून करतील आणि ह्याच्यावर ते निर्णय घेतील. तावडेजी, महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येतात बिहार निवडणुकांच्या निकालावर. शिवसेना UBTचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी असं ट्विट केलं आहे. त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की अगदी महाराष्ट्र पॅटर्न टाईप हा निकाल लागलेला आहे आणि जी आघाडी सत्तेत येणार होती त्यांना 50 जागांच्या आतच आटोपून टाकलं. मग त्यांनी खरं ते सांगितलं, त्यात काय. आणि संजयजींना त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा. त्यांचं असंही म्हणणं होतं की भाजप आणि राष्ट्रीय निवडणूक आयोग, बिहार निवडणूक आयोग हातात हात घालून काम करत होते, त्यामुळे असे निकाल लागणं स्वाभाविक होतं. मला वाटतं हॉस्पिटलच्या बेडवर बसून अशी माहिती काही गोळा होत नाही. त्यामुळे संजयजींनी लवकर बरं व्हावं, फील्डमध्ये यावं आणि खरी माहिती घ्यावी. भाजपचे बिहारमधले निकाल देशाच्या राजकारणावर काय परिणाम करू शकतात हे एक, आणि महाराष्ट्रातही आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या 2 महिन्यावर आहेत. तर या निकालांचा देशाच्या राजकारणावरही आणि राज्यातल्या स्थानिक निवडणुकांवरही काय परिणाम होऊ शकतो? मला वाटतं बिहार हे अतिशय महत्त्वाचं राज्य होतं की 20 वर्ष नितीशजींचं सरकार या ठिकाणी होतं. त्यामुळे यावेळी ते नक्की जाईल असे सगळे म्हणत होते. पण ज्या पद्धतीने निवडणूक आम्ही सगळ्यांनी मिळून लढवली, एक
ज्या पद्धतीने गेली काही वर्ष सातत्याने मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश विकासाची कामं चालली आहेत 2, त्यामुळे इथे ते निवडून आलं. बिहारसारखं हिंदी हार्टलँडमधलं मोठं राज्य निवडून येणं ही खऱ्या अर्थाने एक मोठी झेप आहे असं माझं मत आहे. आणि त्या पद्धतीचं यश हे या ठिकाणी मिळालं आहे, याचे परिणाम नक्कीच या देशाच्या राजकारणामध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात यातलं काय होईल तर मला असं वाटतं की मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे यश आज देशभरात मिळतं आहे, त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनासुद्धा जनता तसंच यश देईल. कारण जे मुद्दे नाहीत, वोट चोरी असे मुद्दे घेऊन ते लढत आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की अशा मुद्द्यांवर त्यांना मतं मिळतील. बिहारची जशी प्रतिष्ठेची निवडणूक होती तशी 2 महिन्यात होत असलेली मुंबई महापालिका ही भाजपसाठी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची आहे. काय वाटतं की दुसऱ्या बाजूला तुमचा महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र दिसत आहेत सध्या तरी? नाही, मला वाटतं ज्या पद्धतीने मी सोशल मीडियावरच पाहतो आहे की जो ठाकरेंचा नोकर तोच नगरसेवक, असं कुठल्या व्यक्तीचा नोकर जनता निवडून देणार नाही. जनता आपला प्रतिनिधी, नोकर पण नाही, आपला प्रतिनिधी निवडून देईल. त्यामुळे ज्या पद्धतीचा प्रचार शिवसैनिक किंवा मनसैनिक करत असतील तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. या निकालांवरून असं म्हणता येईल किंवा असं एक विश्लेषण करता येईल की जे भाजपचं स्वप्न आहे मुंबई महापालिकेवर भाजपचं कमळ फुलताना दिसणं, ते या निकालातून प्रतिबिंबित होते किंवा पुढचीही वाटचाल असू शकेल? हां, मला असं वाटतं की केवळ भाजप नाही तर महायुती जी आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांचं राज्य हे सगळ्या महानगरपालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये येत्या काळात 100% दिसेल. शेवटचा प्रश्न की राष्ट्रीय स्तरावर आता तुम्ही नेतृत्व करता आहात, अनेक राज्यांना भेटी देतात, राष्ट्रीय महासचिवही आहात. बिहार निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकांचा अनुभव, तुम्ही तेव्हाही प्रभारी होतात, आणि या निवडणुकांचा अनुभव बिहारमधल्या, दोघांमध्ये काय फरक सांगाल? नाही, गेल्या निवडणुकीत मी एका क्षेत्रापुरता होतो आणि माननीय देवेंद्र फडणवीस आमचे निवडणूक प्रभारी त्यावेळी बिहारचे होते, पण ते निवडणुकीपुरते होते. मी बिहार प्रदेश प्रभारी गेले 2.5 वर्ष आहे. मी दोन्ही वेळेचा फरक पाहतोय की यावेळी लोजपा म्हणजे चिराग पासवान हे NDAमध्ये आले, एकत्रितपणे लढले आणि मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये बिहारच्या जनतेला विकासाकडे आणण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं असं नक्की सांगेन. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार आणि आपल्या पक्षाला आणि आपल्या कामगिरीलाही हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, पाटणा, बिहार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.